ढोल श्री नामदेव. काल आपण जवळजवळ 272 ओव्या घेतल्या होत्या. त्याच्यातले 1-2 ओव्या पुन्हा घेऊन आज सुरू करू. ऐसे लक्ष करुणी पवना मध्यमेचा चढून जीना ऐक्य पावतो तो गगना हृदया माझी. आता मध्यमेचा चढून जीना, ज्या 4 वाचा असतात वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. आता ही 2 नंबरची मध्यमेचं त्यांनी सांगितलं की त्या मध्यमेचा चढून जीना म्हणजे पहिल्यांदा वैखरीचा निराश केला आणि नंतर मध्यमेचाही निराश केला. मध्यमेचा चढून जीना ऐक्य पावतो गगना हृदया माझी. आणि मग त्याचं वर्णन पुढे की तीच कुंडलिनी जगदंबा ही परमोच्च चैतन्याची शोभा, जिने विश्वबीजाची या कुंभा सावली केली. आणि ती जी अनुभूती आहे की मध्यमेचा चढून जीना ऐक्य पावतो तो गगना, आकाशाशी एकरूपता साधतो. तुका आकाशा एवढा, ही ब्रह्ममयतेची घटना आहे. विश्वात्मक आपण असल्याची अनुभूती साधकाला तेव्हा येते. अहम ब्रह्मास्मीची घोषणा इथे केलेली आहे ऋषीने. आणि असं ब्रह्म होणे, ब्रह्मानुभूती ही अपरोक्ष अनुभूती आहे. ही कल्पना नाही, हा विचार नाही. जसं आता आपल्याला हा अनुभव येतोय की ही खोली आहे, या खोलीत आपण बसलेलो आहोत, हा जसा अनुभव आहे प्रत्यक्ष, तसा प्रत्यक्ष अनुभव येतो की मी आकाशासारखा आहे. अनंत अपार पोकळी मी पोकळीसारखा आहे. जसा काही निळसर आकाश असतं आणि सर्वत्र मीपणाचा भास असतो. जिकडे पहावं तिकडे मीच आहे असं दिसतं. असं ते ब्रह्मानुभूती येते. आणि यालाच मग माऊली म्हणते तीच कुंडलिनी जगदंबा. ब्रह्ममयतेलाच कुंडलिनी म्हटलेलं आहे. तीच कुंडलिनी जगदंबा जी परमचैतन्याची शोभा, जिने विश्वबीजाची या कुंभा सावली केली. जी परमचैतन्याची शोभा. आता आपल्या सर्वांच्या ठिकाणी चैतन्य आहे. चैतन्य जागृतीत आहे, चैतन्य स्वप्नात आहे, चैतन्य सुषुप्तीत आहे आणि चैतन्य तुर्येत म्हणजे ब्रह्ममयतेतही आहे. परंतु ब्रह्ममयतेतलं चैतन्य हे विश्वात्मक असतं आणि ते अत्यंत सूक्ष्म असतं. आणि त्याला माऊलीने परमचैतन्य असा शब्द वापरलेला आहे. चैतन्यच आहे ते, पण परमचैतन्य, अति सूक्ष्म चैतन्य. आणि या चैतन्याने काय केलं? जिने विश्वबीजाची या कुंभा सावली केली. विश्वबीजाला सावली केली म्हणजे विश्वबीजाला झाकून टाकलं. आणि विश्वबीज काय? मग ब्रह्ममयतेच्या पलीकडेही जे परब्रह्म आहे त्याला विश्वबीज असं म्हटलं जातं. ते अधिष्ठान आहे सगळ्या अस्तित्वाचं. आणि त्या अधिष्ठानातून हे सगळे निर्माण होतात. ही तुर्या निर्माण होते, ही सुषुप्ती निर्माण होते, स्वप्न निर्माण होतं आणि पृथ्वी निर्माण होतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सगळे तिथून निर्माण होतात. 4 वाचा म्हटल्या तर त्या 4 वाचा तिथून निर्माण होतात, 4 देह तिथून निर्माण होतात, 4 कोश तिथून निर्माण होतात, 4 कॉन्शियसनेस तिथून निर्माण होतात.
अशी ही सगळी अस्तित्वाची प्रक्रिया पंचमहाभूतही त्या अधिष्ठानातूनच निर्माण होतात. पंचमहाभूत, कुंडलिनी, ब्रह्ममयता, चार अवस्था, चार वाचा, चार देह, चार कोश, चार कॉन्शियसनेस, या सगळ्या एक गोष्टी आहेत, या भिन्न गोष्टी नाहीत. आणि म्हणून मागच्या ओवीमध्ये मध्यमेचा उल्लेख केला. आता ब्रह्ममयतेचा त्यांनी तीच कुंडलिनी जगदंबा असं म्हटलं. आणि जी परमचैतन्याची शोभा, जिने विश्वबीजाची या कोंभा सावली केली, परब्रह्माला सावली केली. म्हणजे ब्रह्ममयतेच्या पलीकडे जे काही शक्ती आहे, त्या शक्तीला ते सूक्ष्म असं निर्गुण चैतन्य आहे, निर्गुण निराकार चैतन्य, आणि ते विश्वबीज आहे. आणि त्याचं वर्णन करताना माऊली पुढच्या ओवीत म्हणते, शून्याचे जे गाव, तिथे जी अनुभूती आहे ती एखाद्या काही नसणेपणासारखी आहे, ती निर्गुण अनुभूती आहे. आणि त्या अनुभूतीला माऊलींनी शून्याचे जे गाव असा शब्द वापरलाय पहा. म्हणजे हे जे काही आपले सगळे कीर्तनकार सांगतात की माऊलीने शून्याचं खंडन केलेलं आहे, असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे, असं अजिबात नाही. माऊलीचे प्राकृत ज्ञानेश्वरीतही तुम्ही पाहिलं तर तिथे शून्यच म्हटलेलं आहे. शून्याचे जे गाव, जो परमात्मा शिव, आणि मग त्याला परमात्मा म्हटलेलं आहे त्या निर्गुण निराकाराला, आणि त्याला शिव, तीच ओंकारनी प्रणव जाण तू अर्जुना. ओंकारही त्यालाच म्हणतात, प्रणवही त्यालाच म्हणतात, शून्यही त्यालाच म्हणतात, परमात्माही त्यालाच म्हणतात, शिवही त्यालाच म्हणतात. आणि म्हणून ओवी आली आहे, शून्याचे जे गाव, जो परमात्मा शिव, तीच ओंकारनी प्रणव जाण तू अर्जुना. ऐसी ती कुंडलिनी प्रकटता हृदयस्थानी, तोच अनाहत ध्वनी जाण तू अर्जुना. त्याला पुढचा एक शब्द आहे, अनाहत ध्वनी. अनाहत म्हणजे, आहत म्हणजे असं मारणे. तर असं मारायसाठी दोन लागतात, द्वैत लागतं, आणि या द्वैतातून आवाज निर्माण होतो. पण असं काही न मारता, कारण की तिथे अद्वैत स्थिती म्हणजे तिथे दोन्ही एक आहेत, आणि दोन्ही एक असताना मग आवाज कसा काय येईल. पण तिथे एक काहीतरी आहे, ते शब्दातही सांगता येणार, आणि मग त्याला अनाहत ध्वनी म्हटलेलं आहे. काहीतरी आहे, पण ते द्वैत नाही. ऐसी ती कुंडलिनी प्रकटता हृदयस्थानी, तोच अनाहत ध्वनी जाण तू अर्जुना. ऐसी कुंडलिनी शक्ती प्रकटता चैतन्यच येते हाता, अर्जुना तीच रे वंदता अनाहत ध्वनीची. जो स्वतःच शक्ती झाला, चैतन्य स्वरूपी विरला, तयानेच ऐकला तो अनाहत ध्वनी. असं ज्याला चारी अवस्था निरास अनुभवाला आला, त्यालाच तो अनाहत ध्वनी समजतो. तो घोष ओंकाराचा, त्याला ओंकारही असं म्हणतात, तो घोष ओंकाराचा वा उल्लेख नाद चित्राचा अनुभव जो प्रणवाचा, तो अनाहत ध्वनी. त्याला प्रणव पण म्हणतात, त्याला अनाहत म्हणजे ती जी काही अवस्था आहेत, त्या ज्या परब्रह्म अवस्था आहेत, त्या ब्रह्म अवस्थेसाठी किती विविध शब्द वापरले जातात, ते सगळे शब्द माऊलीने इथे मांडले. की त्याला असंही म्हणतात, असंही म्हणतात, असंही म्हणतात. कारण की वस्तू एक आहे, पण अनेकांनी अनेक प्रकारे नाव ठेवून त्याला हे केलेलं आहे. जसं पाणी असतं, पाण्याला इंग्लिशमध्ये वॉटर म्हणतील, हिंदीमध्ये जल म्हणतील, संस्कृतमध्ये नीर म्हणतील, अजून तामिळ भाषेत दुसरा शब्द असेल, बंगाली भाषेत तिसरा असेल, जपानी भाषेत चौथा असेल,
अशा विविध भाषेत विविध शब्द असतील, तसं एकाच गोष्टीचे हे सगळे नावं इथे माऊलीने मांडले की तीच मध्यमा आहे, तीच कुंडलिनी आहे, तीच परमचैतन्य आहे, तेच विश्वबीज आहे, तीच तो अनाहत ध्वनी आहे, ती कुंडलिनी शक्ती आहे आणि तीच परमशक्ती आहे, तोच ओंकार आहे, तोच प्रणव आहे. ऐसी अनुभूती अंतरी येणे तेच कुंडलिनीचे जाणणे, हिचा अनुभव नसणे ते अज्ञान अर्जुना. आता अज्ञानाची व्याख्या इथे माऊलीने दिली की अज्ञान कशाला म्हणतात. त्या परमात्म्याचा, त्या परब्रह्माचा, त्या निर्गुण निराकाराचा अनुभव नसणे याला अज्ञान म्हणतात, याला अविद्या म्हणतात. ते जे काही सगळ्या सृष्टीचं अधिष्ठान आहे, विश्वाचं बीज आहे, त्या विश्वाच्या बीजाची आणि आपली एकरूपता आपल्याला माहिती नसणे याला अज्ञान असं म्हणतात. ऐसी अनुभूती अंतरी येणे तेच कुंडलिनीचे जाणणे, हिचा अनुभव नसणे ते अज्ञान अर्जुना. ध्यानी ठेव अर्जुना, जोवर नाश नाही श्वसना, तोवरीच मनाचा धिंगाणा चालतो येथे. पुन्हा माऊली त्याच मुद्द्यावर आली आता की जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे, तोपर्यंतच मनाचा धिंगाणा चालू असतो, तोपर्यंतच मन कार्यरत असतं, तोपर्यंतच विचार कार्यरत असतात. जेव्हा श्वास पूर्णपणे थांबून जातो तेव्हा मनही पूर्णपणे थांबून जातं आणि मनाचा धिंगाणा संपला की ते अधिष्ठान, ती परमशक्ती, तो परमात्मा, ते जे काही आहे निर्गुण निराकार, ते अनुभवाला येतं. ध्यानी ठेव अर्जुना, जोवर नाश नाही श्वसना, तोवरीच मनाचा धिंगाणा चालतो येथे. त्या अनाहताच्या ठिकाणी चार वाचांचे संपणे, तेच ब्रह्ममयतेचे प्रकटणे जाण अर्जुना. आता अजून आपल्याला चार वाचांचं संपणं म्हणजे तेच आहे, चार अवस्थांचं संपणं तेच आहे, चार देहांचं संपणं तेच आहे, चार कोशांचं संपणं तेच आहे. हे असं सगळं माऊली आपल्याला समजावून सांगते. अस्तित्वाचे जे जन्मस्थान तेच महदाकाशाचं असणं, जेथून हे चैतन्य प्रकटते अर्जुना. ती जी काही ब्रह्ममयता आहे, ती ब्रह्ममयता जिथून प्रकटते त्या ब्रह्ममयतेचंही अधिष्ठान, त्याला परब्रह्म म्हणतात, निर्गुण निराकार म्हणतात, परमात्मा म्हणतात. ऐसी हृदयाच्या अंतरी ती कुंडलिनी परमेश्वरी, जिला तेजाची शिदोरी वर्णिती कोणी. तिला तेजाची शिदोरी ही म्हणतं म्हणे. आणि ते केव्हा प्रकटते ती? बुद्धीचा घडता घास प्रकटते ब्रह्म हमखास, द्वैताचा तो वास नाही तेथे. तिथे द्वैत संपावं लागतं, द्रष्टा दृश्याचं द्वैत संपावं लागतं. द्रष्टा म्हणजे मीपणा, अहंकार, आणि दृश्य म्हणजे मला काहीतरी अनुभव येतो, हा अनुभव आणि अनुभवणारा हे द्वैत संपावं लागतं, द्रष्टादृश्य संपावं लागतं. आणि असं संपण्यासाठी काय लागतं? बुद्धीचा घास घडावा लागतो. म्हणजे द्वैत बुद्धी अद्वैत बुद्धी व्हावी लागते. आपली जी बुद्धी आहे ती द्वैत बुद्धी आहे, आणि जोपर्यंत ही द्वैत बुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत ती अवस्था कधीही समजत नाही. आणि म्हणून द्वैत बुद्धीचा निराश होऊन अद्वैत बुद्धी प्रकटावी लागते. अद्वैत बुद्धी प्रकटल्याशिवाय चार अवस्था निराश अनुभवाला येत नाही. आणि म्हणून हरिपाठात माऊली म्हणते, अद्वैत कुसरी विरळा जाणे. बुद्धीचा घडता घास प्रकटते ब्रह्म हमखास, द्वैताचा तो वास नाही तेथे. पृथक अहम भाव संपता, ते चैतन्य येते हाता, चैतन्याची महत्ता कैसी सांगू. आणि मग माऊली असं म्हणते, असं
पृथक अहंभाव, असा वेगळेपणाचा, वेगळा मी कोणीतरी जगापेक्षा वेगळा आहे असा अहंभाव संपतो, तेव्हा ते ब्रह्ममयता, ती चैतन्यता हाता येते. आणि त्या चैतन्याचं वर्णन मी कसं करू म्हणे, कारण किती अनुभवायची गोष्ट आहे. कितीही तुम्हाला वर्णन करून सांगितलं ते काही समजणार नाही. समजा एखाद्या माणसाने मुंबईला जाऊन 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण केलं आणि ते जेवण किती छान होतं हे त्याने शब्दात तुम्हाला खूप सांगितलं, काही उपयोग आहे का? जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन तो अनुभव प्रत्यक्ष घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं वर्णन काहीही समजणार नाही आणि ते काही कामाचं नाही. आणि म्हणून माऊली म्हणते, बुद्धीचा घडता घास प्रकटते ब्रह्महंकास, द्वैताचा तो वास नाही तेथे. पृथक अहंभाव संपता ते चैतन्य येते हाता, चैतन्याची महत्ता कैसी सांगू. पुन्हा वर्णन करतं माऊली मग त्या अवस्थेचं. पवनाच्या पुतळीने सोनेरी वस्त्र पांघरणे, ते वस्त्र मग फेडणे तैसे अर्जुना. वायूची एखादी पुतळी केली, मूर्ती केली आणि तिच्यावर सोनेरी वस्त्र पांघरलं आणि मग ते वस्त्र मग फेडणे, ते वस्त्र काढून टाकलं. आता हवेच्या आकाराची मूर्ती, हवेची मूर्ती, त्या हवेच्या मूर्तीला घातलं सोनेरी वस्त्र आणि ते काढलं. आता ते वस्त्र काढल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे? हवा ना आकाशाचं, दुसरं काय आहे? आणि म्हणून इथे त्यांनी वर्णन केलं की पवनाच्या पुतळीने सोनेरी वस्त्र पांघरणे, ते वस्त्र मग फेडणे तैसे अर्जुना. त्या वाऱ्याच्या कारणे ज्योतीचे जसे विझणे, वा विद्धुल्लतेचे ते लुप्त होणे आकाशी जैसे. जैसे हृदय कमळावरी दिसे सोनियाची सरी, ती प्रकाशाची उजरी प्रकटवी तेथे. ती जी ब्रह्ममयतेची अवस्था असते ती तिथे असा खरं म्हणजे ते ज्ञान प्रकाश, अनंत असा प्रकाश, अनंत असं ज्ञान, अनंत असं निळं निळं आकाश, असं तिथे एक तेजाची स्थिती असते. आणि आपणही असे तेजमय ज्ञानमय असल्याची अनुभूती येते. त्याचं हे सगळं वर्णन आहे. ऐसी हृदय ठिकाणी मूळ अस्तित्वाची कहाणी, होते सर्व शक्तींची आटणी चैतन्या ठाई. आणि अशा जे काही सगळ्या काही शक्ती आहेत, डोळ्याची पाहण्याची शक्ती, कानाची ऐकण्याची शक्ती, जिभेची शक्ती, नाकाची शक्ती, त्वचेची शक्ती, शब्दांची शक्ती, विचारांची शक्ती, कल्पनेची शक्ती, संकल्पांची शक्ती, विविध विकारांची सुद्धा शक्तीच आहे. या सगळ्या शक्त्या जिथे आटतात ती स्थिती आहे. ऐसे हृदय ठिकाणी मूळ अस्तित्वाची कहाणी, होते सर्व शक्तींची आठवणी चैतन्य. हा जो पसारा दिसतोय ह्या सगळ्या शक्त्या आहेत. एनर्जी आहे सगळं, दुसरं काहीच नाही आहे. जे जे आपल्याला पंचमहाभूत म्हणून जे दिसतंय ते सुद्धा शक्तीच आहे. ती पृथ्वी शक्ती आहे म्हणून त्याच्यातून पीक येतं. पाणी शक्ती आहे, तुम्हाला माहिती आहे पाण्याची शक्ती काय काय ठिकाणी उपयोगात येत असते. पाण्याच्या वाफेवर आगगाडी चालत होती पूर्वी. अग्नीच्या याच्यावर काय काय चालतं तुम्हाला माहिती आहे. हवेच्या ताकदीवर काय, सगळ्या शक्ती आहेत या सगळ्या. इथे काहीच शक्तीशिवाय दुसरं नाही. म्हणजे पंचमहाभूत ही खरं म्हणजे शक्तीच आहे. पंचमहाभूत ही अस्तित्वात नाहीत, फक्त शक्ती अस्तित्वात आहे. आणि ती सगळ्या शक्त्या ज्या आहेत तितक्या सगळ्या त्या शक्त्यांचीही मग एक मूळ शक्ती आहे. कारण त्या मूळ शक्तीच्या ठिकाणी या सगळ्या शक्त्या आता यांची आटणी झाली. ऐसे हृदय ठिकाणी मूळ अस्तित्वाची कहाणी, होते सर्व शक्तीची आठवणी चैतन्य ठाई. ऐसे मूळ शक्तीचे अनुभवणं, जे केवळ चैतन्याचं असणं, गुण आकाराचं भासणं तेथे नाही. तिथे गुणही नाही, तिथे आकारही नाही.
कारण की ते निर्गुण निराकार आहे. खरं म्हणजे हे जे काही जग आपल्याला भासतं हे दुसरं तिसरं काही नसून निर्गुण निराकारातून हळूहळू हळूहळू हळू आधी आकाश, मग वायू, मग तेज, मग आप आणि मग पृथ्वी, असं निर्गुण निराकारातून सगुण साकार प्रकट होणे याला अस्तित्व म्हणतात. ती जी काही मूळ चैतन्य शक्ती आहे, परमशक्ती आहे, परमात्मा आहे, तोच हळूहळू हळू सघन होतो, आकार आणि गुण धारण करतो आणि हे सगुण साकार स्वरूप अनुभवाला येतं. दुसऱ्या अध्यायात उभी आली होती की दुधाची ये संगे विरजनाची ये संगे दूधच दही लागे, तैसे पंचभूतांच्या संगे प्रकटन अस्तित्वाचे. ही अनुभूती जी ओवी तिचे दुसऱ्या अध्यायात माऊलींनी सांगितली. पंचमहाभूतच असं 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 प्रत्येक पंचमहाभूत हे अतिसूक्ष्म अवस्थेत आहे, नंतर ते थोडंसं सघन होतं, नंतर अजून सघन होतं, अजून सघन होतं आणि मग घट्ट पृथ्वीसारखं दिसतं. जसं पाण्याचं जलचक्र तुम्हाला माहिती आहे की आता ही हवा आहे, इथं या हवेत पाणी आहे की नाही? या हवेत पाणी आहेच, नाही तर आपण कोरडे पडलो असतो सगळे. वाफेचं प्रमाण इथे आहेच. पावसाळ्यात ते 90% असतं, 95% असतं. आता निदान ते 70-75-80% आहे आत्ता सुद्धा. आता हेच जर वाफेचं प्रमाण जास्ती झालं तर तिथे ढग बनतो. ढगाला जर थंडावा लागला तर त्या ढगातून हजारो लाखो थेंब 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 तयार होतात आणि ते खाली पडतात. त्याचं पाणी होतं. हे सगळ्या पाण्याला जर थंडी लागली, जसं हिमालयात थंडी आहे खूप, आणि तिथे जर पाऊस पडला तर त्या पाण्याचा बर्फ होतो. आपल्याकडे नाही का गारा पडतात, पाणी दगडासारखं होतं. पाण्याचंच पृथ्वी तत्व म्हणजे गार असं, आणि त्या गारीचं पुन्हा पाणी होतं. पुन्हा ते पाणी नदी नाले करत समुद्राला मिळतं, पुन्हा त्याची वाफ होते, पुन्हा ढग बनतं, पुन्हा हे चक्र असं सुरू राहतं. पंचमहाभूतांचं चक्र सुरू, त्याला आपण जलचक्र म्हणतो. समुद्रातलं पाणी, पाण्याची वाफ, वाफेचा ढग, ढगातून पाऊस, पावसातून पाणी, नाला, नदी, थंडी लागली तर त्याचे बर्फ होतं आणि ते पाणी वाहून जाऊन शेवटी समुद्राला मिळतं. समुद्रात पुन्हा सूर्याचे किरण पडतात आणि पुन्हा त्याची वाफ होते आणि पुन्हा हे चक्र असं सुरू राहतं. तर हे सगळं असं शक्तीचा हा सगळा खेळ आहे. पाणी ही एक शक्ती आहे आणि या शक्तीचा खेळ आपण हा असा बघतो. तसाच सगळ्या काही पंचमहाभूतांचं असंच आहे. हे जे वायू आहे, ते तेज आहे, आप आहे आणि पृथ्वी आहे, हे असेच यांचं चक्र सुरू असतं. हे चक्र म्हणजे भवचक्र आहे. मनाच्या होता पार, वाचांचा संपता व्यवहार, मग प्रकटतो निराकार नाही जैसा. नाही जसं ते ती अनुभूती आहे, नाही सारखी, पण त्या नाहीलाही जाणणारा नाही स्वरूपाचाच असतो. ते नाहीच नाहीला जाणतं, कारण द्रष्टाच दृश्य असतो. जो अनुभव आणि अनुभवणारा एकच असतो प्रत्येक अवस्थेमध्ये. स्वप्नात स्वप्नच स्वप्नाला जाणत असतं, सुषुप्तीत सुषुप्तीत सुषुप्तीला जाणते, तुर्येत तुर्याच तुर्येला जाणतं, ब्रह्ममयतेमध्ये ब्रह्मच ब्रह्माला जाणतं आणि त्या निर्गुण निराकार अवस्थेमध्ये निर्गुण निराकारच निर्गुण निराकाराला जाणतं.
कारण निर्गुण निराकार हे परम ज्ञान आहे. ब्रह्ममयतेतलं ज्ञान तरी त्याच्यापेक्षा थोडंसं सघन आहे, पण परब्रह्म अवस्थेतलं ज्ञान हे निर्गुण निराकार आहे. मनाच्या होता पार